एखादी वाडी गेल्या 70 वर्षांपासून पाण्याची मागणी करते, पण किती सरकारे आली आणि गेली, किती लोकप्रतिनिधी आले आणि गेले, पण पाणी काही वाडीला मिळालं नाही. आजही गढूळ आणि डबक्यातलं पाणी लोक पितात. पाण्याचा प्रश्न इतका गंभीर आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये लोकांना पाणी मिळालं पाहिजे. पण ते पाणी देणार कुठून? त्यासाठीची जागा निवडण्यावरून गेले अनेक वर्ष समाजामध्ये संघर्ष सुरू आहे. त्याचा फायदा नेमका उचलला जात आहे. अनेक सरपंच, अनेक लोकप्रतिनिधी येऊन गेले, पण काही प्रश्न सुटलेला नाही. आता प्रश्न असा निर्माण झालेला आहे की गुहागर तालुक्यातील काताळे बौद्धवाडीतील स्मशानभूमी जी आहे, या स्मशानभूमीत विहिरीचे काम करून लोकांना पाणी द्यावे. स्मशानभूमीची निवड करण्यात आल्याबद्दल माजी सरपंचांनी याला विरोध केला, पण गावातील बहुतांश लोक विहीर कोठे असू दे, पाण्यासाठी विहीर आवश्यक आहे अशी मागणी करीत आहेत. गुहागर तालुक्यातील काताळे येथील बौद्धवाडीतील स्मशानभूमीच्या जागेत सुरू असलेल्या पाणी योजनेच्या विहिरीवरून निर्माण झालेल्या वादाला बौद्ध बांधवांनीच पत्रकार परिषदेत जोरदार प्रत्युत्तर दिले. पाण्याचा प्रश्न आमच्यासाठी जीवन मरणाचा आहे, त्यामुळे या विषयाला कुणीही राजकीय किंवा धार्मिक रंग देऊ नये. शासकीय जागेत आणि ग्रामस्थांच्या संमतीनेच विहीर होणार असून ती याच ठिकाणी पूर्ण केली जाईल, असा ठाम निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला. स्मशानभूमीतील थडगी पाडून विहिरीचे काम सुरू असल्याचा आरोप करत माजी सरपंच अशोक पवार यांनी तहसील कार्यालयासमोर उपोषण केले होते. माजी सरपंचांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी बौद्धवाडीतील ग्रामस्थांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोप फेटाळले. एकाच समाजातील ही दोन टोकं, आणि तीही पाण्यासाठी. कशी बदलणार आजची परिस्थिती? सर 29 जूनपासून जे काताळे बौद्धवाडी स्मशानभूमीच्या संदर्भातला जो विषय आलेला आहे पत्रकारामध्ये किंवा पेपरामध्ये, या विषयात मी स्पष्टीकरण या ठिकाणी असं बघतो की आम्हाला अनेक वर्ष पाण्याची समस्या निर्माण झालेली होती. आम्ही वेळोवेळी स्थानिक ग्रामपंचायत यांना पत्रव्यवहार केलेला. त्यावेळी आम्ही सदर पत्राविषयी आणि त्या जमिनीविषयी सन्माननीय ग्रामपंचायत यांना 2023 साली पत्रव्यवहार करून आम्हाला स्मशानाची ही सरकारमान्य जमीन असून त्या ठिकाणी आम्हाला एक विहीर पडेल एवढी आम्हाला जागा मिळावी, हे आम्ही स्थानिक ग्रामपंचायतीला विनंती केली. स्थानिक ग्रामपंचायतीची आमची विनंती मानून सदर पत्रव्यवहार तहसील यांना पाठवला. ते पण पत्रव्यवहार आहे त्यांना पाठवला आणि ही कार्यवाही त्यांच्या प्रोसिजरप्रमाणे चालू होती. गेल्या मेमध्ये आम्हाला पाण्याचा खूप त्रास झाला. अक्षरशः पाऊस उशिरा झाला होता. आम्ही अक्षरशः मेच्या अखेरपर्यंत आम्हाला एक डुरा पाडावा लागतो आणि त्या नदी सुकून जाते आणि डुऱ्यामधून आम्हाला एक चिकन मिश्रित पाणी प्यावं लागतं. आणि हे आम्ही पाणी पित असताना सन्मान्य ग्रामपंचायताला आम्ही एक तोंडी सांगितलं, आम्ही विनंती केली, तर या जमिनीची आपण त्या ठिकाणी मॅडम आपण तर प्रयत्न करताच आहात, परंतु इथे आजच्या ठिकाणी आम्हाला जी पाण्याची समस्या उद्भवलेली आहे ती खूप भीषण आहे. त्यामुळे आम्ही तात्पुरत्या स्वरूपाची त्या ठिकाणी आम्ही विहीर पाडतो आणि त्या पद्धतीने आमच्या हितचिंतक यांच्याकडून आम्ही एक JCB मशीन घेतलं आणि एका दिवसात ते पाणी पाडलं. एका दिवसाचा तो खड्डा केला, संपूर्ण विहीर पाडली. अशातलं पण मागणी हे आमच्या विरोधात जे विरोधक आहेत हे गेली 25-30 वर्ष आमच्या समाजामध्ये हे बसत ना उठत नाही. आणि त्यांचा मूळ कारण काय? ज्यावेळी जल जीवन योजनेअंतर्गत तिथे जागा मंजूर झाली, आम्ही पाठपुरावा तिथे करतो, ग्रामपंचायत करते, हे ज्यावेळी त्यांना कळलं त्यावेळी त्यांनी पंचायत समिती गुहागर BDO यांना पत्रव्यवहार केला की त्या ठिकाणी माझी विहीर स्वतःची विहीर असून त्या ठिकाणी माझा शेतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे आणि त्याच्यावर माझा उदरनिर्वाह चालतो, त्यामुळे ही विहीर इथे जी प्रस्तावित आहे इथे होता कामा नये, असा त्यांचा त्यावेळेचा पत्रव्यवहार. आणि मूळ कारण त्यांचं तेच आहे की इथे विहीर होऊ नये. समाजांच्या बाबतीत जर ते म्हणत असतील तर समाजांच्या बाबतीमध्ये आम्ही सगळा समाज येत आहोत. मुंबई आणि गाव समाज यांच्यामध्ये आमच्या मिटिंगी झाल्या. त्या मिटिंगीमध्ये असा ठराव झालेला आहे
की समाजा आता कवटाळ्यात बसू नका. आपल्या समाजामध्ये पण बक्षीसपत्र करून देणारं जर जमीन असेल तर शासनाला आपण विनंती करू, त्याप्रमाणे त्या जमिनीवर विहीर पाडण्याचा आपण प्रयत्न करूया आणि त्याच्या पाठीमागे लागूया. अशा पद्धतीने समाजाचा आम्ही त्या ठिकाणी तो निकाली काढला आणि समाज या कवटाळ्यात बसायचं नाही, विहिरीला प्रथम प्राधान्य द्यायचं असं सर्वानुमते गाव आणि मुंबईमध्ये ठराव झालेलं आहे. आणि त्याचप्रमाणे आता ते म्हणतात की तिथे पाणी जे स्मशानाच्या जागेवर पाडतात, तो आमचा प्रश्न आहे. आम्हाला पाण्याची आवश्यकता आहे, ते खराब पाणी आहे. तुम्ही सरपंच 10 ते 15 पर्यंत होतात, तुम्ही काय प्रयत्न आमच्यासाठी काही केलेले नाही, कुठला निधी आणलेला नाही, काही नाही आणला. परंतु म्हणून आता आम्हाला त्या पाण्यासाठी प्रयत्न करावा लागतो. आणि आम्ही ज्यावेळी करतो त्यावेळी जर तुम्ही विरोध करत असाल तर आमच्या या ठिकाणी असं म्हणणं असेल, तुमची जर स्वतःची विहीर त्या ठिकाणी आहे तर त्या विहिरीमधून आम्हावाडीला पाणी द्या आणि आमची शाळा प्रस्तावित आहे, जिल्हा परिषद शाळा नंबर 1 त्या शाळेला पाणी द्या. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.